आळेफाट्यापासून काही अंतरावरती बेल्ला म्हणून आहे, तिथं चालू होतो आज आपण. सरांनी तर अशी चांगली असा प्लॉट घेतला होता आणि मग त्या संदर्भात आता त्या प्लॉटवरती कशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. आर्किटेक्टनी काही प्लॅन वगैरे काढून दिले होते त्यांना, पण ते काय आपल्याला म्हणावं तसे पटले नाही आणि त्यांनाही नव्हते पटले. मग आपण त्यांना त्या पद्धतीत सगळं प्लॅन करून दिलं की पुढे एक चांगला असं प्युअर व्हेज रेस्टॉरंट, त्याची एक सेपरेट बॉडी, मागे एक व्हेज नॉन व्हेज प्लस बारची एक सेपरेट बॉडी प्लस कॉटेजेस, आणि त्याच्यानंतर लॉजिंग झालं, त्याच्यानंतर लॉन्च झालं. अशा प्रकारे काही आपण त्यांना सगळा सेटअप प्लॅनिंग करून दिला. पुढे व्हेज रेस्टॉरंट करायचं, त्याचं थोडंफार त्यांना काही लाईव्ह किचन करायची इच्छा होती. चपाती असेल, भाकरी असेल, वाटण करणं झालं, समोर एखादी बैलगाडी लावणं झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यवस्थित चर्चा केली. त्यानंतर साधारणतः किती स्टाफ त्यांना लागणार आहे, स्टाफ सॅलरीज किती जातील, सेल्स किती झाला पाहिजे, त्यांच्या हायवेचं आता काम चालू आहे. पुढचे 5 ते 6 महिन्यामध्ये हा हायवे पूर्णपणे चालू झाल्यानंतर तिथलचा रश आणि जो फ्लो असणार आहे तो खूप हेवी असणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला किती स्टाफ तिथे ठेवता येईल आणि कशा प्रकारे काम करता येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना सांगितलं. रोड टच ज्यावेळेस तुमचं रेस्टॉरंट असतं हायवे टच, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे ब्रँडिंग केली पाहिजे हे आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे प्रश्न होते, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.